गोलंदाज मार्कवर. हो या ठिकाणी दुधाल तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर मात्र जरूर शरीराचा वेध घेतला होता चेंडून परंतु पंच देखील ऑफिशियल पंच पाहायला गेल्यानंतर अतिशय अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळाले होते आजच्या दिवसामध्ये. आणि बघा मित्रांनो आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसाचा विचार केला ना पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत ज्या ज्या संघानं नाणेफेकी जिंकली ना त्या संघानं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला. प्रत्येक संघानं पहिला सामना देखील असाच झाला, दुसरा सामना देखील असाच झाला, तिसरा सामना देखील असाच झाला, चौथा सामना देखील असाच झाला, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देखील असाच आणि आता पाहायला गेला तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पण तसंच झाला आणि शेवटचा सामना देखील ज्या ज्या संघानं नाणेफेकी जिंकली ना त्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण घेतला. फुल डिलिव्हरी मोठा पटका केल्याची संधी परंतु या ठिकाणी आउटफुल फास्ट गॅप आहे मोठा नाही दाबांना तोटा. हा येतोय दिनेश वाघच्या बॅट मधून चौकार. 4 आल्या. जरूर पहिला चेंडू नेता फेकला, दुसरा चेंडू नेता फेकला त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. दिनेशला देखील ठाऊक आहे सामना महत्वपूर्णच आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी आपण लढतोय. कुठून तरी धाबा यावाच लागतील आणि कशा येतील हे देखील आपल्याला ठाऊक आहे. तर तिसऱ्या चेंडूवर ठोकला चौकार आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा आउट फुल फास्ट गॅप आहे मोठा नाही दाबांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो दिनेश बॅटच्या मधून दुसरा चौकार आपलं जाऊन पोहोचलं 8 या अंकावर. संधिकालचे क्षेत्र अतिशय थंडगार थंडीचं वातावरण देखील पाहायला मिळतं आणि रखरखत्या थंडीमध्ये आपल्याला शेवटचा आणि अंतिमाच्या दिवसातील सामना पाहायला मिळतो. एका साईडनं विचार केला तर करबई संघ आहे, दुसऱ्या साईडनं विचार केला तर बीसीसी चिंचवली दोन्ही एकाच तालुक्यातील अंबरनाथ तालुक्यातील दादा संघ आमने सामने सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी लढतात आणि दोन्ही संघाला लढणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पंचांना देखील आवाज लागेल, पंच देखील आमच्यापर्यंत पोहोचतात. हा वाईट दिला जातोय. आपण तरी एक धाव मिळेल. धावपलकचा विचार केला ना तर धावपलक 9. चांगले डिसिजन पंचाने देखील आमच्यापर्यंत दर्शवलं का हा वाईट चेंडू आहे. ओ झेल उडालाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चूक होणार नाहीये. बडी मसली जाल में फसली गई है. पहिला धक्का बॅट टू द आउट दिनेश वाघ. आणि पाहता पाहता अजूनच एक चेंडू उर्वरित आहे. आपल्याचा विचार केला तर 9 धावा आपलकावर. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आलाय, क्षमासाहेब ऋषिकेश आलाय.
हो सापडच्या चेंडू बराच वेळ हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय चुका होणार नाहीये पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय ऋषिकेशचा खेळ पाहता पाहता पहिलं षटक देखील झालं कंप्लीट एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला जाता 2 बाद 9 अंकावर अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे चला पंचांना देखील विनंती आहे संघाला देखील विनंती आहे खेळाडूंना देखील विनंती आहे आपण फेडअप घ्यायचं आहे संध्याकाळचं क्षेत्र थंडीचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं पहिले षटक झालं कंप्लीट एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला ते धावफलक जाऊन पोहोचलं जाता 2 बाद 9 अंकावर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय खरवई संघाकडून आता ऋतिका आलाय गोलंदाज आलाय गोलंदाज मार्कवर राम शेवटचा सामना कोणता संघ मात्र आज पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही दादा संघ एकमेकांच्या समोर लढतायत कारण दोन्ही संघाला ठाऊक आहे लढणं गरजेचं आहे त्यांना अतितटीचा हा सामना कारण सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा हा सामना रिव्हर्स अटॅक समालोचन कक्षाला संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सलामी देताना बादलच्या बॅट मधून आला हा षटकार बघा मित्रांनो रिव्हर्सला एक चांगला दर्जाचा षटकार टोकलाय आपलातून फलंदाजी बादलला देखील ठाऊक आहे त्याच्याकडे क्षमता आहे चेंडू कसा काय येईना परंतु मोठा फटका खेळेन मी आणि ती खेळण्याची ताकद माझ्याकडे आहे रिवाजच्या माध्यमातून संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये समालोचन कक्षाला टाटा बाय बाय करताना हा आलाय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचलं ना दादा 2 बाद 15 अंकावर पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर रामचा मात्र पहिल्या चेंडूवर काढला काम दुसऱ्या चेंडूवर देखील बिग हिट 1 बॉम्ब चौकार या ठिकाणी पाहायला गेलं ना पंचाने हेरलं हा चेंडू खराब आहे 1+4 याच्या 5 धावा बोनसच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या ना या खरवई संघाला नशीबवान पाहायला गेलं तर आज खरवई संघ आहे जरूर खराब चेंडू 1+4 5 धावा आल्या आयोजकांना देखील विनंती आहे संध्याकाळचं क्षेत्र आहे आपण समसेवक सीमा लगत राहायचंय बघा मित्रांनो आपण जेवढे जर उशीर करू ना मित्रांनो तेवढा आपल्याला त्रास होणार आहे संध्याकाळचं क्षेत्र दमट वातावरण थंडीचं वातावरण कारण अजून आपण एक इनिंग खेळायचंय धावफलकांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचली आता 2 बाद 20 धावा या पुढील चेंडू आहे उघडा डोळे पाहणे चेंडू आहे प्रीहिट मोठा फटका खेळण्याची संधी कोणाला आहे संधी बादलला आहे आणि या संधीचं सोनं केलं या बादलला चेंडू मात्र हवाई सपाल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार धावफलक जाऊन पोहोचलं 26 अंकावर चला समसेवक आपण देखील सहकार्य करायचंय शेवटचा सामना आहे परंतु अजूनही BCC चिंचवली संघाला फलंदाजी करायची आहे चला पंच आपण देखील ताकीद द्यायचंय कैलास आपण देखील आपल्या समसेवकांना देखील चेतावणी द्यायचंय बघा मित्रांनो संध्याकाळचं क्षेत्र आहे कारण पाहायला गेलं तर दिवस खूप लहान हो चांगलं क्षेत्ररक्षण नावची संधी या ठिकाणी पंचाने देखील थर्ड पंचाकडे रन आउट चेक करण्यासाठी रिव्ह्यू मागितला आहे तर आपण ऑफिशियल PC ऑपरेटर अर्थात पाला बसमा आपण चेक करायचे जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आम्ही सर्व प्रेक्षकांच्या समोर खेळाडूपर्यंत पोहोचू बघा मित्रांनो जे नेट मध्ये खेळता येत नाही मित्रांनो खेळाडू आपण विनंती करतोय की आपण थोडं थांबायचंय बघा आमचे मैदानाचे मालक आदरणीय सहबाज काका बुभेरे या साहेबांचा आमच्यापर्यंत संदेश येतोय की त्या खेळाडूंना थोडं थांबवायचंय काही क्षणातच हा सामना संपणार आहे नंतर आपण
मैदानावर खेळायचंय. इज अंपायर डिसिजन. या ठिकाणी नॉट आउट फलंदाज सेफ आहे. बघा पंच, आपण शेवटचा सामना आहे, आम्ही पण तुमच्यापर्यंत एक क्षमा मागतोय. ज्या वेळेस आपण चेंडू टाकतोय ना त्यावेळेस थोडं स्टंप सोडायचंय, कारण ज्या वेळेस स्टंपिंग होते ना त्यावेळेस तुमचे पाय या स्टंपच्या दिशेने राहतात आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही रिव्ह्यू घेताना त्या रिव्ह्यू साठी जो नियम आहे, जो निर्णय आहे ना, तो देण्यासाठी आम्हाला दिक्कत होतं. या ठिकाणी पाहायला गेलं तर 3 चेंडू अजूनही उर्वरित आहे. पहिल्या चेंडूवर षटकार टोकला, त्यानंतर नो आला, त्यानंतर 6 आला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सिंगल आले. हो बॅटच्या स्लॉट मध्ये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शरद बघत कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु ऋतिककडे मात्र क्षमता कमी मिळाली, कॅलरीज कमी मिळाल्या. चला फलंदाज फास्ट जायचंय. बघा मित्रांनो, थंडचं वातावरण आहे. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. हो या ठिकाणी पाहायला गेला तर स्लो गतीचा चेंडू होता. टप्पा पडण्याच्या अगोदर बॅट मात्र पिटली गेली. हा आलाय निर्धाव चेंडू. हो हा चेंडू देखील चांगला. आता पाहता दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं. 27 धावा. अजूनही शेवटचं षटक उर्वरित आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र किती धावा कुठल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 27 धावफलकावर लागत आहेत. अजूनही शेवटचा षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर संघाचा संघनायक सेनापती, ज्याने आज देखील या श्री गणेश क्रिकेट संघ गोरीगाव या चषकामध्ये तब्बल 20 चेंडू 67 धावा मात्र नाबाद कुठल्या. तोच खेळाडू देखील या गोलंदाज मार्कवर बीसीसी चिंचवली संघाकडून. पहिला चेंडू या ठिकाणी अवंतर आलाय. 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू देखील चांगला आहे, निर्धाव आलाय. पहिला चेंडू जरूर खराब फेकला होता, त्यानंतर स्वतःनं लाईन टोपली. गेला तर भन्नाट वेग देखील गोलंदाजीवर पाहायला मिळाला. ओहो रिव्हर्स अटॅक, दुधाल तलवार सक्सेसफुल. आणि या ठिकाणी रिव्हर्स अटॅकला षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं.
3 बाद 34 धावा. कार्पेटचा सैन्य चेंडू खेळलाय. एक धाव तर सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, क्षेत्ररक्षक झालाय बंबल. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाले. धावफलक जाऊन पोहोचलं. 36 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हो या ठिकाणी पुन्हा खेळून काढलाय. चेंडू जाईल 1 बॉम्ब सीमारेषा बाहेर. ओहो या ठिकाणी चुका आणि या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. हो या ठिकाणी काय घडलं. शेवटच्या चेंडूवर देखील आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 3 बाद 50 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडू तब्बल 51 धावा कुटायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. येणाऱ्या 18 चेंडूवर तब्बल 51 धावांची गरज विजयासाठी बीसीसी चिंचोली संघाला. पाहूया आजच्या पहिल्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी केली खरवई संघानं. तब्बल 50 धावा कुठून काढल्या. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तब्बल 51 धावा कुटायच्या विजयासाठी बीसीसी चिंचोली संघाला. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडनं विचार केला तर अनंत, दुसऱ्या साईडनं विचार केला तर रामदास. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर बादल. करवई संघाकडून 18 चेंडूंचा खेळ आणि या 18 चेंडू मध्ये तब्बल 51 धावा कुटायच्यात विजयासाठी. चला फिडअप घ्या. 18 चेंडू, लागणारी धावसंख्या 51. संध्याकाळचं छत्र पाहूया कोणाच्या नावावर राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल.
प्रथम फलंदाजी केली. पहिल्या क्षेत्रामध्ये तब्बल 50 धावा कुठून काढल्या. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 51 धावा कुटायच्या आहेत. मॅच ऑन होते. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. बादल पहिल्या चेंडूवर बॅग हिट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात केली अनंता गावंडानं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय कारण या षटकारांची गरज आहे BCC चिंचवली या संघाला. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. ओहो चेंडू बराच उंच आकाशामध्ये आहे. बराच वेळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून धावून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान ह्या येतात 3 धावा. 3च्या समीकरणानं धावफलक जाऊन पोहोचलं. बिनबाद 9 या अंकावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो या ठिकाणी डावकरा फलंदाज आगाश केलाय. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा. बघा दोन्ही फलंदाज पाहायला गेलं ना तर या ठिकाणी करो या मरो या स्थितीत आपली खेळ दाखवतात. कारण दोन्ही फलंदाजाला देखील ठाऊक आहे सामना महत्वाचा आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करायचा आहे. गंजून संपण्यापेक्षा लढून संपू असे दोन्ही फलंदाज या ठिकाणी इरादा स्पष्ट करतात. हो हो बराच वेळ आकाशामध्ये त्या ठिकाणी ऋतिक या ठिकाणी पकडला जातोय झेल. धक्का क्रमांक लागतो. पहिलं बॅक टू द आउट रामदास. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये राम. धावफलकाचा विचार केला. धावफलक लागलाय. 1 बाद 13 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. स्ट्राईकवर राम. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर अनंत गावंडा. हो या ठिकाणी शिंगाला कंप्लीट. धावचीची संधी होती परंतु या ठिकाणी फेकी मात्र या ठिकाणी एसटी रक्षकाकडे केल्या असती तर विकेट देखील अनंताला गमावा लागले असते. ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 बाद 14 अंकावर. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल धावा जमा करायच्या आहेत. 37 धावा. चला सामना फिडअप करायचा आहे. पंच गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर आतिश. स्ट्राईकवर राम. 12 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची गरज BCC चिंचवली या संघाला.
पहिला चेंडू निर्धाव आलाय. हो या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला सन्मान केलं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होते. धाव फलक जाऊन पोहोचलो. आता एक बाद 16 अंकावर. पुन्हा एक चांगला चेंडू देखील पाहायला मिळतोय ऋतिकच्या माध्यमातून, आतिशच्या माध्यमातून. कारण आतिश देखील एक वेगवान असा गोलंदाज. सध्याच्या घडीचा जर विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये या ठिकाणी पाहायला गेलेला चेंडू आहे. पंच षटकार या ठिकाणी पाहायला गेलं चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचलं 22 अंकावर. अजूनही 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. हा चेंडू वाईट आलाय. अवंतर 1 धाव मिळेल. 7 चेंडू 28 धावा. या चेंडूवर मोठा फटका जरूर खेचावा लागेल. जर का या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करेल बीसीसी चिंचवली संघ. जरूर या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. चला फीड ऑफ घ्या. ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरं षटक देखील संपलं आणि एका षटका पाहायला गेलं ना तरी एक षटक उर्वरित आहे. एका षटकामध्ये तब्बल 28 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज दिनेश. 6 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा. कुटायच्यात विजयासाठी स्ट्राईकवर हैदर अनंत गावंडा. हो पटका फसला गेलाय. या ठिकाणी पाहायला गेला तर जेल देखील सुटला गेलाय. जीवदान मिळालं परंतु या ठिकाणी संधीचं सोनं करेल का. हो या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. 5 चेंडू 27 धावांची गरज.
हो या ठिकाणी पुन्हा हा चेंडू खराब आलाय, वाईट आलाय. पाच चेंडू 26 धाब्यांची गरज. हा चेंडू देखील चांगला आहे, नेटाव आलाय, खेळून जरूर काढलं होतं परंतु एक धाव घेतली नाहीये. 4 चेंडू 25 धावा. हो चेंडू खेळून काढलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू जातो सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी. तीन चेंडू 20 धाब्यांची गरज. जर या ठिकाणी पाहायला गेला तर पूर्णपणे सामना मात्र खिसून काढला खरवई संघाना. परंतु हा चेंडू देखील सीमारेषा बाहेर. बघा मित्रांनो, शेवट का होईना परंतु मात्र एकटा खेळाडू हा खरपई संघापुढे झुंज देताना पाहतोय आपण, अर्थात अनंत गावंडा या खेळाडून. शेवटचा चेंडू पाहूया, या चेंडूवर मात्र मोठा फटका येईल का. या ठिकाणी पाहायला गेला तर बघा सर्व आयोजक आपण व्यासपीठाच्या समोर यायचं.